बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापुरातील शाहू मिल चौकात राहणाऱ्या आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करणाऱ्या तेवरे कुटुंबियांच्या घराला आज सायंकाळी अचानक आग लागली। या आगीत प्रापंचिक साहित्य आणि इव्हेंट मॅनेजमेंटसाठी लागणारी फटाक्यांची दारू आणि अन्य साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालं। सुदैवानं जीवितहानी टळली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता मोठी असल्यानं सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग शमली। आग लागल्यानंतर घरातील सर्वजण बाहेर पडल्यानं पुढील अनर्थ टळला। कोल्हापुरातील बागल चौक परिसरातील शाहू मिल रोडवर संजय तेवरे आणि महेश तेवरे कुटुंबियांसह राहतात। गेल्या 2 पिढ्यांपासून त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे। या व्यवसायासाठी आवश्यक असणारं साहित्य ते घराच्या पुढील बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये ठेवतात। त्यामध्ये फटाक्यांच्या दारूचा समावेश असतो। आज सायंकाळी 6:30च्या सुमाराला तेवरे यांच्या घराला अचानक आग लागली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। त्यामुळे कुटुंबीय आणि परिसरात घबराट निर्माण झाली। घरामध्ये स्फोटक दारूचं साहित्य असल्यामुळे आगीनं दारूगोळ्यांचा स्फोट होऊन घराचं छत उडून गेलं। त्यामुळे प्रचंड घबराट पसरली। परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलाला वर्दी दिली। माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, भैया शेटके, फिरोज मुजावर, विजय हेगडे, प्रदीप कवाळे, सागर गवळी यांच्यासह नागरिकांनी तेवरे कुटुंबियांना घरातून बाहेर काढलं। आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे 5 बंब तसंच 50 ते 60 जवान घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले, पण आग मोठी असल्यानं पाणी कमी पडू लागलं। त्यामुळे रिकामे झालेले बंब पुन्हा भरून आणण्यात येत होते। या परिसरात फटाक्यांची दुकानं आहेत, त्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमनच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान बघ्यांची गर्दीही वाढली होती। त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारीही या ठिकाणी दाखल झाले। अग्निशमन दलाचे प्रमुख मनीष रणभिसे, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जवानांना आग विझवण्याबाबत सूचना केल्या। सुमारे 2 तास अथक परिश्रम घेऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांसोबत स्थानिक नागरिकांनीही परिश्रम घेतले। या आगीत प्रापंचिक आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या साहित्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालेलं नाही।